वेलकम बॅक स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हेनरीज लॉ बघितलेला होता आणि आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे आणि तो म्हणजे राऊल्ट्स लॉ. काय सांगतो तो राऊल्ट्स लॉ? त्याचं स्टेटमेंट पहिल्यांदा बघणार आहोत, त्याचं एक्सप्लेनेशन. व्हेरी इम्पॉर्टंट लॉ आहे हा परीक्षेच्या दृष्टीनं पण. तर आपण बघणार आहोत आता राऊल्ट्स लॉ काय आहे ते सांगतो. राऊल्ट्स लॉ आपल्याला बघायचा आहे. तर हा राऊल्ट्स लॉ काय सांगतो आपल्याला? त्याचं पहिल्यांदा स्टेटमेंट बघायचे. स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघायचे आणि त्याच्यानंतर एक ग्राफ आहे त्या संदर्भातला. तो ग्राफचं पण आपल्याला काय करायचं? अनालिसिस करायचं. तर कोणाच्या संदर्भात आहे? सगळं राऊल्ट्स लॉच्या संदर्भात आहे. काय सांगतो राऊल्ट्स लॉ? पहिल्यांदा स्टेटमेंट बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याच्यानंतर त्याच्या ग्राफच्या संदर्भात बघायचं आपल्याला. तर बघूया राऊल्ट्स लॉ काय सांगतो. राऊल्ट्स लॉ सांगतो तर त्याचं स्टेटमेंट आहे द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ partial vapor pressure of any volatile liquid. हे सगळ्या हे तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगणार सगळ्या टर्मिनॉलॉजी. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी volatile liquid in solution is the product of म्हणजे या ठिकाणी गुणाकार लक्षात घ्या. is the product of vapor pressure of pure liquid and its mole fraction. तर हे झालं त्याचं स्टेटमेंट. कोणाच्या संदर्भातलं? राऊल्ट्स लॉच्या संदर्भात. काय सांगते? द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल लिक्विड. व्होलाटाईल म्हणजे जे इझिली इव्हॅपोरेट होतं त्याला आपण म्हणत असतो व्होलाटाईल म्हणत असतो. तर त्या व्होलाटाईल लिक्विडचं काय? पार्शियल वेपर प्रेशर जे म्हणलेलं आहे. आता हे पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय? पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर. पार्शियल म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल. कोणाच्या मध्ये? सोल्युशन मधलं. इज काय आहे? इज द प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. कुणाचा गुणाकार? वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड अँड इट्स मोल फ्रॅक्शन. त्याचा काय असणार आहे? गुणाकार असणार आहे. काय? हे पार्शियल वेपर प्रेशर. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे सांगतो आणि नंतर मग आपण काय करणार आहोत? ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघणार आहोत. आता हे बघा, हे आपण सोल्युशन घेणार आहोत ह्या बीकर मध्ये. तर ह्या बीकर मध्ये आपण काय केलेलं? ऑलरेडी एक लिक्विड आहे जो की व्होलाटाईल आहे. ठीक आहे. काय असणार आहे? ऑलरेडी हा व्होलाटाईल असणार आहे. ठीक आहे. हा ऑलरेडी व्होलाटाईल आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सोल्यूट ऍड करू आणि हा सोल्यूट सुद्धा काय असणार आहे? लिक्विडच असणार आहे. आणि हा लिक्विड सुद्धा कसा असणार आहे? व्होलाटाईल असणार आहे. ठीक आहे. आता लिक्विड व्होलाटाईल असल्यामुळे हे काय होणार आहे की हे सोल्यूट पण लिक्विड आहे आणि ते व्होलाटाईल आहे. हा व्होलाटाईल आहे म्हणजे कोण? हा सॉल्व्हंट म्हणूया आपण ह्याला. हा सॉल्व्हंट सुद्धा काय आहे? व्होलाटाईल आहे. म्हणजे दोन्ही सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे दोन्ही सुद्धा काय? लिक्विडच आहेत आणि ते काय? व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल आहे म्हणजे त्यांचं इव्हॅपोरेशन होत असतं आणि इव्हॅपोरेशन झाल्याच्या नंतर त्यांचं काय असणार आहे? ते प्रेशर एक्झर्ट करणार आहे. मग आता हे पार्शियल वेपर प्रेशर म्हणलेलं आहे. पार्शियल म्हणजे आयदर सोल्यूटचं किंवा सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. हे काय आपल्याला आहे? द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल लिक्विड म्हणजे कशामधलं? एनी व्होलाटाईल लिक्विड इन सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि कोण असणार आहे? सॉल्व्हंट असणार आहे. हे सोल्यूट किंवा सॉल्व्हंटचं एकाचं काय असणार आहे? पार्शियल वेपर प्रेशर जे आहे ते काय असणार आहे? प्रोडक्ट असणार आहे. कशाचं प्रोडक्ट असणार आहे? वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर लिक्विड आणि इट्स मोल फ्रॅक्शन म्हणजे काय सांगत असतं? हे एक्स ने डिनोट करत असतो आपण. मोल फ्रॅक्शन कशाने डिनोट करणार आहे? एक्स ने डिनोट करत असतो. आणि हे जे मोल फ्रॅक्शन आहे ते आपल्याला कॉन्सन्ट्रेशन सांगत असते किंवा अमाऊंट सांगत असतं. त्या लिक्विड मध्ये किती आहे किंवा त्या सोल्युशन मध्ये किती आहे, सोल्यूटची क्वांटिटी किंवा अमाऊंट किती आहे किंवा सॉल्व्हंटचा अमाऊंट किती आहे हे सांगत असतं आपल्याला मोल फ्रॅक्शन.
प्रत्येकाचं मोल फ्रॅक्शन वेगवेगळं असतं. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन वेगळं असणार आहे, सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन वेगळं असणार आहे. हे मोल फ्रॅक्शन आपल्याला अमाऊंट सांगत असतात. ते कशामधले? ह्या सोल्युशन मधलं. लक्षात येईल तुम्हाला आता काय सांगितलं मी? कोणता लॉ बघितला आपण? राऊल्ट्स लॉ बघितला. आणि या राऊल्ट्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे? द पार्शियल व्हेपर प्रेशर. पार्शियल व्हेपर प्रेशर म्हणजे इंडिव्हिज्युअल, सिंगल, आपण म्हणूया इंडिव्हिज्युअल, किंवा आपण त्याला काय म्हणूया? सिंगल, एकाच. आयदर ते कुणाचं असेल? सोल्यूटचं असेल किंवा सॉल्व्हंटचं असेल. ह्याचं व्हेपर प्रेशर, द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल लिक्विड. वोलाटाईल म्हणल्याच्या नंतर जो इझिली इव्हॅपोरेट असतो लिक्विड, आयदर सोल्यूट किंवा सॉल्व्हंटचं, इन अ सोल्युशन इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कुणाचा असणार आहे? इज द प्रोडक्ट ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड अँड इट्स मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन आपल्याला अमाऊंट सांगत असतो. फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया, P1 ह्याच्या संदर्भातले इथे लिहिली तुम्ही. P1 इज इक्वल टू, समजा हे व्हेपर प्रेशर आहे एका सॉल्व्हंटचं, ठीक आहे. सॉल्व्हंटचं जर व्हेपर प्रेशर असेल, पार्शियल व्हेपर प्रेशर, हे काय सांगितलं? मग काय म्हणले आपण? हे काय सांगितलं? द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल लिक्विड इन द सोल्युशन. हे काय म्हणले? इज द प्रोडक्ट ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड अँड इट्स मोल फ्रॅक्शन. म्हणजे काय असेल इथं? P01 आणि हे काय असणार आहे? X1. हे त्याचं काय असणार आहे? हे असं त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असणार आहे. पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल लिक्विड इज इक्वल टू, हे काय असणार आहे? ह्या दोघांमध्ये काही नाही, म्हणजे इथे काय असणार आहे? गुणाकार. प्रोडक्ट व्हेपर प्रेशर ऑफ P0 म्हणजे काय? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड, हे सॉल्व्हंटच्या संदर्भात. आणि X1 म्हणजे काय सांगणार? मोल फ्रॅक्शन सांगणार आहे. कोणाच्या संदर्भात? सॉल्व्हंटच्या संदर्भात. त्याच संदर्भात आणि सोल्यूटच्या संदर्भात कसं लिहू मग आपण? P2 इज इक्वल टू, आता P2 चं पार्शियल व्हेपर प्रेशर कसं सांगणार? P2 कोण आहे? सोल्यूटच्या संदर्भात आहे. मग ह्याचं पार्शियल व्हेपर प्रेशर कसं सांगणार आपण? P2 इज इक्वल टू P02, P02 आणि हे काय असणार आहे? X2. X2 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन. कोणाचं मोल फ्रॅक्शन असणार आहे? सोल्यूटचं असणार आहे. सोल्युशन मध्ये कोण असणार आहे? सोल्यूट असणार आहे आणि सॉल्व्हंट असणार आहे. सोल्यूटच्या संदर्भात आपण 2 घेतलं, त्याचं पार्शियल व्हेपर प्रेशर घेतलं. हे दोन्ही सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे कसे आहेत? वोलाटाईल आहेत. वोलाटाईल म्हणजे ते इझिली इव्हॅपोरेट होतात. इव्हॅपोरेट होतात म्हणजे त्यांचं काय असणार आहे? प्रेशर असणार आहे. आणि इंडिव्हिज्युअल एका ह्याला आपण काय म्हणत असतो? पार्शियल म्हणत असतो. पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल लिक्विड इन अ सोल्युशन म्हणलेलं आहे. मग अगोदर आपण कुणाचं घेतलं? सॉल्व्हंटचं घेतलं. सॉल्व्हंटचं काय घेतलं? त्याच्यासाठी P1 घेतलं आपण. इज इक्वल टू काय आहे? प्रोडक्ट आहे. कुणाचं प्रोडक्ट आहे? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड म्हणजे ह्याचं, आणि इनटू इट्स मोल फ्रॅक्शन. हे मोल फ्रॅक्शन X1 च्या संदर्भात लिहिलेलं आहे. आणि दुसरं काय सांगितलं आहे? P2 काय आहे? कुणाचं आहे? सोल्यूटच्या संदर्भात. त्याचं पार्शियल व्हेपर प्रेशर आपल्याला बघायचंय. ते काय? P02 त्याचं प्युअर व्हेपर प्रेशर आणि इनटू मल्टिप्लाइड बाय का? X2. ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला काय करेल? एक एक्झाम्पल सांगेन, म्हणजे तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकारे काय म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता एक्झाम्पल आहे आपल्या क्लासरूमच्या संदर्भात. आपल्या क्लासरूम मध्ये हे असतात. क्लासरूम कधी तयार होत असतो? एक मुलं असतात आणि दुसऱ्या साईडला काय असतात? मुली असतात. तर आपल्याला काय करायचं? आता जे मुलं आहेत त्या मुलांच्या संदर्भात मुलांचे जे फिंगर्स आहेत त्या फिंगर्सची आपल्याला काय करायची? मल्टिप्लाय करायचे आपल्याला, ठीक आहे. मल्टिप्लाय करायचं. मग आपण काय करूया? किंवा हँड्सची संख्या बघायची आपल्याला, हँड्सची, ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण काय करत असतो? हँड्सची संख्या, जर हाताची संख्या जर आपल्याला मोजायची असेल वर्गातल्या मुलांची, तर की कसं करतो आपण काय करत असतो? वर्गातली मुलांची संख्या जर हाताची संख्या जर आपल्याला मोजायची असेल तर आपण काय करत असतो? ते हात किती असतात? प्रत्येक मुलाला 2 आपण हे काही केलं तर हे 2 आणि मल्टिप्लाइड बाय जी काही मुलांची संख्या असेल हे 25 असेल. तर हे झालं काय झालं? 25 गुणिले 50 हे झालं. तर हे काय झालं? हातांची संख्या, हँड्सची नंबर ऑफ हँड्स झाले. हे कुणाच्या संदर्भात? बॉईजच्या संदर्भात. लक्षात आलं? बॉईजच्या संदर्भात झालं. प्रत्येकाला 2च हात असतात आणि मल्टिप्लाइड बाय त्यांची मुलांची संख्या, जे काय वर्गात मुलं असतील 25 असतील, 30 असतील, 35 असतील, जे काय असतील त्याला मल्टिप्लाइड केलं म्हणजे आपल्याला काय झालं? हे बॉईजची झाली. आणि गर्ल्सच्या संदर्भात काय येईल मग? आता गर्ल्सच्या संदर्भात हाताची संख्या आपल्याला मोजायची. मग काय झालं? मुलींना सुद्धा काय असतं? 2 हे असणार हात असणार आणि त्यांची संख्या जी काय असेल, समजा आपण कन्सिडर केली 30 आहे मुलीची संख्या, तर 30 × 2 हे काय झालं? 60.
म्हणजे काय झालं, बॉयची काय झाली 50 आणि गर्ल्सची किती झाली 60, 80 संख्या झाली. ह्या दोघांना मिळून किती झालं 60 आणि 50 आणि 60 हे किती झालं 110 झालं. मग तसंच आपल्याला बघायचं हे काय बघितलं, हे राऊल्स लॉच्या संदर्भात पार्शियल वेपर प्रेशर. मग काय केलं आपण, वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट इज मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन आपल्याला काय सांगत असतं, अमाऊंट सांगत असतं. त्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं किंवा सॉल्व्हंटचं किती अमाऊंट आहे हे आपल्याला प्रत्येक सांगत असतं. x1 म्हणजे कुणाच्या संदर्भात आहे, सॉल्व्हंट. प्रत्येकाचं हे सांगितलेलं आहे. हे कुणाच्या संदर्भात घेतलं आपण, सॉल्व्हंट 1, आणि 2 कुणाच्या संदर्भात घेतलं आपण, सोल्यूटच्या संदर्भात घेतलं. x2 म्हणजे काय सांगत असतं, मोल फ्रॅक्शन सांगत असतं. कुणाचं, सोल्यूटचं. हे आपण ह्या प्रकारे तुम्हाला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे समजून. आता आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघू, मी हे तर सांगितलेलं आहे, परत आपण डिटेल मध्ये बघूया. आपण आता हे कोणता लॉ सांगितला मी, राऊल्स लॉ. राऊल्स लॉ काय सांगतो, राऊल्स लॉ द पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल म्हणजे सांगितलं इंडिव्हिज्युअल किंवा सिंगल हे वेपर प्रेशर असणार आहे पुन्हा एनी व्होलाटाईल लिक्विड इन अ सोल्युशन. सोल्युशन कुणाचं बनलेलं असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आयतर सोल्यूटचे किंवा सॉल्व्हंटचं जे काय वेपर प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड अँड इट्स मोल फ्रॅक्शन असं सांगितलेलं आहे. तर मग बघूया आपण आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मी आताच तुम्हाला एक्झाम्पल जे सांगितलं मुलं वर्गातल्या हात मोजायचे आहेत आपल्याला, तर ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आता आपण बघूया, कन्सिडर एक लिक्विड कन्सिडर करूया आपण पहिल्यांदा. आणि लिक्विड कन्सिडर केल्याच्या नंतर किंवा एक सोल्युशन कन्सिडर करू आपण. कन्सिडर अ सोल्युशन. आता हे कन्सिडर अ सोल्युशन कन्सिडर करूया, सोल्युशन कन्सिडर करूया. या सोल्युशन मध्ये काय आहे, दोन कंपोनेंट आहेत, एक A1 आहे आणि दुसरा कोणता आहे, A2 आहे. ठीक आहे, हे दोन लिक्विड कंपोनेंट्स आहेत. ठीक आहे, आणि हे दोन्ही सुद्धा काय वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे केलेलं आहे. तर हे दोन्ही काय A1 आणि A2 हे दोन कंपोनेंट आहेत, एक सोल्यूट आहे आणि दुसरा काय सॉल्व्हेंट असणार आहे. आणि हे दोन कंपोनेंट असल्याच्या नंतर हे काय व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल असल्यामुळे त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं इझी. आणि मग हे या दोघांचं मिळून काय तयार झालेलं आहे, सोल्युशन तयार झालेलं आहे. मग हे सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर आता याचं काय बघायचं आपल्याला, इंडिव्हिज्युअल पार्शियल वेपर प्रेशर बघायचं. तर बघूया मग आता ह्याच्या संदर्भात पार्शियल वेपर प्रेशर A1 चं पार्शियल वेपर प्रेशर काय असणार आहे, P1 असणार आहे. त्याचबरोबर त्याचं मोल फ्रॅक्शन सुद्धा काय असणार आहे, x1 असणार आहे. हे काय असणार आहे, पार्शियल वेपर प्रेशर BP लिहितो मी. पार्शियल वेपर प्रेशर कुणाच्या संदर्भातलं, A1 कंपोनेंटच्या संदर्भात. आणि x1 हे काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन असणार आहे. कुणाचं असणार आहे मोल फ्रॅक्शन, हे कुणाचं असणार आहे मोल फ्रॅक्शन, A1 कंपोनेंटचं. आणि त्याचबरोबर A2 याच्या संदर्भात काय असेल, A2 चं पार्शियल वेपर प्रेशर काय असेल, P2. आणि त्याचबरोबर त्याचं मोल फ्रॅक्शन काय असेल, x2 असेल. लक्षात येतं, हे आपण काय केलेलं आहे आता बघितलेलं आहे. मग आता राऊल्स लॉ त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय सांगितलेलं होतं, या A1 च्या संदर्भात पार्शियल वेपर प्रेशर हे काय सांगितलेलं होतं, पार्शियल वेपर प्रेशर इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट ऑफ दॅट प्युअर लिक्विड अँड इट्स मोल फ्रॅक्शन. मग आता हे काय येईल, P01 आणि इंटू काय x1. हे झालं कुणाच्या संदर्भात, A1 कंपोनेंटच्या संदर्भात त्याचं पार्शियल वेपर प्रेशर. आणि त्याचबरोबर ह्या P2 च्या संदर्भात काय येईल, हो मग आता P2 च्या संदर्भात काय येईल, P02 इंटू काय येईल, x2 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन आहे कुणाचं, या कंपोनेंट A2 चं. ठीक आहे, लक्षात घ्या, जास्त कॉम्प्लिकेटेड होण्याची गरज नाही किंवा कन्फ्युज होण्याची गरज नाही. आपण सोल्युशन घेतलं, त्या सोल्युशन मध्ये काय दोन्ही लिक्विड्स आहेत. ठीक आहे, दोन, आणि ते दोन्ही लिक्विड्स कसे आहेत, व्होलाटाईल आहेत. आणि त्यांचे नाव काय मी केले, एक A1 आहे दुसरा A2 आहे. मग हे दोन कंपोनेंट असल्याच्या नंतर A1 आणि दुसरा A2 दोन्ही काय व्होलाटाईल आहे. तर त्याचं पार्शियल वेपर प्रेशर काय, A1 चं पार्शियल वेपर प्रेशर काय, P1. त्याचबरोबर त्याचं मोल फ्रॅक्शन काय होतं, x1 आहे. A2 हे काय, त्याचं पार्शियल वेपर प्रेशर काय, P2 आणि त्याचं मोल फ्रॅक्शन काय, x2.
आता आपल्याला काय सांगितलं, राऊल्स लॉ काय सांगितलं होता, राऊल्स लॉ सांगितलेला होता की द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल लिक्विड. मग आता आपण कोणाच्या संदर्भात घेतलं, हे A1 च्या संदर्भात. काय पार्शियल वेपर प्रेशर P1 इज इक्वल टू काय असणार आहे, ते काय होतं, इज इक्वल टू इज द प्रोडक्ट ऑफ काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट किंवा प्युअर लिक्विड मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. ह्याचं मोल फ्रॅक्शन काय x1. आणि P2 च्या संदर्भात हे वेपर प्रेशर कोणाचा आहे, A2 दुसरा जो कॉम्पोनंट होता, P02 इंटू काय असेल, x2 आलेलं आहे. मग आता हे आल्याच्या नंतर आता पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला, आणि तो पुढचा भाग लक्षात येते काय सांगितलं ते. मग अकॉर्डिंग टू आता आपल्याला टोटल सोल्युशनचं वेपर प्रेशर काढायचं आहे. आता टोटल सोल्युशनचं इंडिव्हिज्युअल बघितलं आपण. आता दोघांचंही काढायचं. दोघांचं काढायचं म्हणजे नंतर आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची बेरीज करावी लागेल, P1 आणि P2 ची. मग ती काय, P टोटल, किंवा आपण त्यालाच आपण काय म्हणूया, सोल्युशन, किंवा सोल्युशनचं आपल्याला वेपर प्रेशर काय करायचं आहे, आता फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं करणार, फाइंड आउट कसं करणार, P1 प्लस काय ना P2. ठीक आहे. P1 कुणाचा आहे, A1 कॉम्पोनंट आहे, आणि P2 कुणाचा आहे, A2 कॉम्पोनंट आहे. आणि A1 आणि A2 कुठले, सोल्युशन मध्ये. आता टोटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. या दोघांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. मग व्हॅल्यू पुटअप करू, P1 ची आणि P2 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय करूया, आपण पुटअप करूया. काय P1 ची व्हॅल्यू काय, P01 x1 प्लस हे जशास तसं P02 x2. आता हे P02 म्हणजे काय, प्युअर वेपर प्रेशर ऑफ कॉम्पोनंट 2. त्याचं काय असणार आहे, प्युअर वेपर प्रेशर असणार आहे A2 ह्या कॉम्पोनंटचं. आणि हे P01 हे काय असणार आहे, वेपर प्रेशर असणार आहे प्युअर लिक्विडचं. त्याचबरोबर आता हे दोघांची काय केली, आपण बेरीज केली. आता बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट. आता हे पुढे आपण हे करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जायची. आता आपण सांगितलं आता हे लिहिलंय तर P टोटल इज इक्वल टू, हे जसे वर लिहितो मी, म्हणजे तुम्हाला जेणेकरून काय होईल ते परत आपल्याला सोपं जाईल लिहिण्यासाठी. काय लिहिलं मी इथं, P टोटल किंवा मी काय लिहिलं, सोल्युशन आपल्याला वेपर प्रेशर करायचे टोटल इज इक्वल टू काय लिहिलं होतं, P1 प्लस P2 बघितलेलं होतं. P1 म्हणजे काय होतं, P01 x1 प्लस काय होतं, P02 x2 आपण बघितलेलं आहे. आपल्याला वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे की x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असतं, हे 1 असतं. हे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, गेल्या वर्षी आपण बघितलेला आहे. x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. मग मी काय केलं, हे x1 ची व्हॅल्यू काढली. x1 इज इक्वल टू काय आलं, x1 हे काय आलं, हे 1 मायनस काय हे x2. x1 जशास तसं हे 1 हे, आणि हे तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, मायनस x1 ची व्हॅल्यू आली. ही x1 ची व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करूया. मग काही P01 हे x1 ची व्हॅल्यू जी काय आली ती 1 मायनस x2 प्लस हे जशास तसं प्लस हे P02 x2. आपण काय करायचं, तो हे सोल्युशनचं वेपर प्रेशर काढायचं होतं टोटल. त्याच्यासाठी आपण काय केलं, जे पार्शियल प्रेशर होते, इंडिव्हिज्युअल प्रेशर होते कुणाचे, सॉल्व्हंट आणि सोल्यूटचे, ते आपण काय केलेले आहेत, आता ऍड केलेले. आणि टोटल आपल्याला काय करायचंय, सोल्युशनचं वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय, P टोटल किंवा सोल्युशनचं. त्याच्यासाठी मी काय केलं, म्हणजे व्हॅल्यू पुटअप केल्या. आणि आपल्याला माहित होतं की x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 आहे. मग x1 ची व्हॅल्यू काढली मी, x1 जसं तसं ते 1 मायनस x2 आलेलं आहे. हीच व्हॅल्यू x1 ची काय केली मी या इक्वेशन मध्ये पुटअप केली. याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय लिहिलो, याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर P01 याला मायनस हे P01 x2 बरोबर आहे. आणि हे प्लस जसंच तसं P02 x2 हे आलेलं आहे. ठीक आहे. मग आता काय करूया, इथं ह्या कॉमन काढूया. हे बघा इथं हे x2 इथं x2 हे आहे आणि हे P01 बरोबर आहे. आता आपण बघूया, आता हे लक्ष द्या व्यवस्थित, हे लक्ष द्या. आता हे P02 जसं तसं लिहितो मी, P02 बरोबर आहे. हे मायनस P01 बरोबर आहे. आणि हे
जसं तसं x2 काय केलं मी कॉमन काढलेलं आहे. या दोघांमधून हे आणि हे इथे x2 x2 मी काय केलं कॉमन काढलं. हे p02 ह्याच्या अगोदर प्लस आहे म्हणून हे प्लस p02, हे मायनस आहे p01 च्या p01, हे x2 प्लस आणि हे जसं तसं राहिलेलं ह्याच्या अगोदर प्लसच आहे. तर हे काय आलं p01. लक्षात आलं. हे झालं इक्वेशन झालं किंवा हे झालं त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर. ह्या फॉर्म्युल्याच्या नुसार आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात येते. मग आता आपल्याला काय करायचंय ह्याच्या संदर्भात एक ग्राफ आहे. तो ग्राफ आपण काय करूया बघूया. आता लक्षात आलं काय सांगितलं मी आपल्याला सोल्युशनचं किंवा टोटल वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. मग आपण काय केलं त्या दोघांची बेरीज केली p1 प्लस p2. मग p1 चं वेपर प्रेशर काय होतं ते लिहिलं आपण p01 x1 प्लस जसं p2 ची व्हॅल्यू काय होती p02 x2. मग हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला माहित आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. x1 ची व्हॅल्यू काढली मी x1 इज इक्वल टू 1 मायनस 1 जसं x2 तिकडे गेलं तर मायनस x2 झाले. मग ही x1 ची व्हॅल्यू जी आहे ही x1 ची व्हॅल्यू मी काय केली इथं पुटअप केली ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्याच्या नंतर ह्याला मल्टिप्लाय केलं मी. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे काय आलेलं आहे p01 मायनस p01 x2 प्लस p02 x2 आलेलं आहे. आल्याच्या नंतर मी काय केलं ह्याला रिअरेंज केलं. काय केलं रिअरेंज बघा. आता हे बघा हे p02 x2 p01 x2 असं आहे. तर मग ह्याला रिअरेंज करत असताना x2 कॉमन काढलं. हे x2 जसं तसं x2 कॉमन आहे आणि हे p02 जसं तसं लिहिलंय तर प्लस आहे याच्या अगोदर म्हणून हे p02 लिहिलं. हे p01 मायनस आहे याच्या अगोदर हे इथे लिहिलेलं आहे आणि हे प्लस जसं तसं लिहिलेलं हे जे आहे p0 इथे लिहिलेलं आहे. ह्याच्या अगोदर प्लस आहे p01. जसं तसं हे रिअरेंज केलेलं आहे फक्त ह्याला आणि हे अशा प्रकारचे इक्वेशन भेटलेले आहे. कोणाच्या संदर्भात p टोटल किंवा वेपर प्रेशर ऑफ प्युअर किंवा सोल्युशनचा आपण काय केलेलं आहे भेटलेलं आहे. हे अशा प्रकारचे इक्वेशन आहे. आता ह्याच्या संदर्भात ग्राफ काढलेले ते ग्राफ आपण करूया. ग्राफचं अनालिसिस करूया ग्राफ आणि बघूया ते संदर्भात ग्राफ कसा आहे तो आपण काय करणार आता बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. काय इक्वेशन ह्या इक्वेशन वरूनच मी तुम्हाला काय करणार आहे ग्राफ काढायचा आपल्याला आणि तो ग्राफ अनालिसिस करूया ग्राफचं. ग्राफ काढलेला आहे. तर बघा हे ग्राफ अशा प्रकारचा ग्राफ आहे. लक्षात घ्या. इक्वेशन मी हे ठेवतो. आताचं इक्वेशन काय होतं p टोटल इज इक्वल टू ग्राफ हे काय होतं p02 मायनस p01 ब्रॅकेट x2 प्लस काय होतं p01 होतं हे एक होतं आणि त्याचबरोबर आपल्याला काय होतंय आता p1 इज इक्वल टू p01 x1 आणि त्याचबरोबर दुसरं काय होतं p2 इज इक्वल टू p02 x2 होतं. आता बघूया ग्राफ काढलेला आहे ह्या ठिकाणी. हे बघा हे ग्राफ कसा आहे तो बघूया. ह्या ठिकाणी हे बघा हे x1 मोल वेपर प्रेशर आहे. ह्या वेपर प्रेशर आहे ह्या ठिकाणी y ऍक्सिस वर वेपर प्रेशर आहे आणि हे इकडे काय मोल फ्रॅक्शन आहे. ग्राफ लक्ष द्या व्यवस्थित काय सांगायचं ते. आणि ह्या ठिकाणी इथं x1 इज इक्वल टू 1 आहे. x1 ज्या वेळेस 1 असतं त्यावेळेस x2 ही काय असणार आहे इज इक्वल टू 0. म्हणजे बघा आता हे सांगितलेलं होतं x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 होतं. x1 1 आहे इथं म्हणजे x2 काय झालं 0. हे बघा इथं हे x1 1 आहे म्हणजे x2 काय असणार आहे 0 असणार आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या साईडला काय असणार आहे x1 इज इक्वल टू 0 असणार आहे आणि x2 इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. मग आता व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला एक ग्राफ येत असतो. हा ग्राफ बघूया आपण आता. अशा प्रकारचा ग्राफ येणार आहे. हे ग्राफ येतो. हे ग्राफ सांगतो मी तुम्हाला आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा सांगेल मी तुम्हाला काय नेमकं कसं आहे. आणि हे दोघं
हे काय असणार इथं P इज इक्वल टू P1 प्लस P2 हा तिसऱ्या नंबरचा ग्राफ असेल, हा दुसऱ्या नंबरचा ग्राफ असेल आणि ही 1 नंबरचा ग्राफ असेल. आता तुम्हाला ह्याच्यावरून तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगेल की नेमकं कसं होईल. आता बघा ह्या ठिकाणी बघा आता x1 इज इक्वल टू 1 आहे, x1 ची व्हॅल्यू 1 आहे. त्यावेळेस इथे हे काय असणार आहे, इथं हे बघा हे इथं हे जे काय हे असणार आहे, इथं हे असणार आहे थोडं इकडे या साईडला घेतो, हे वेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर हे इथं असणार आहे P01 आणि इथं काय असणार आहे, हे इथं P02 असणार आहे. इथं लक्षात घ्या. मग ज्यावेळेस x2 0 असणार आहे, x2 0 असणार आहे त्यावेळेस काय असणार आहे, P1च असणार आहे. इथं बघा इथं P1च असणार आहे. वेपर प्रेशर कोणाचं दाखवणार आहे, P01 कोणाचं दाखवणार आहे, x2 चं दाखवेल का नाही. आणि ज्यावेळेस x1 0 असणार आहे त्यावेळेस वेपर प्रेशर हे इथं काय आहे, P02 कोणाचं दाखवणार आहे, कोणाचं दाखवणार आहे वेपर प्रेशर कोणाचं दाखवणार आहे, P1 याचं, बरोबर आहे का. x2 इज इक्वल टू काय असल्यावर 1 असल्यावर. मग आता जसं जसं हे व्हॅल्यू कमी होत जाईल, म्हणजे x1 जसं जसं आपण इकडे चाललो आहे तसं तसं काय म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय होत चालली, 0 होत चालली. x1 ची व्हॅल्यू 0 होत चालली म्हणजे ही P01 काय होत चालली, हळूहळू काय होत चालली, कमी होत चालली. काय झालेलं आहे, 0 झालेलं आहे इथं. आणि x2 च्या संदर्भात बघा ज्यावेळेस हे 1 असतं इथं बघा x2 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हे काय असणार, x1 इज इक्वल टू काय असतं 0 असतो. तर त्यावेळेस त्याचं वेपर प्रेशर सुद्धा राहणार आहे P02 इथं जास्त राहणार आहे. मग जसं ह्या साईडला आल्याच्या नंतर ह्या साईडला येत असताना x2 ची व्हॅल्यू काय आहे 0 म्हणजे वेपर प्रेशर काय हळूहळू ते काय चालले कमी होत चाललेलं आहे. इथं बघा वेपर प्रेशर हे जे काय आहे प्युअर कॉम्पोनंटचं त्यावेळेस व्हॅल्यू. मग आता ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये बघा आपण जर ग्राफ काढला तर ग्राफ काढल्याच्या नंतर ह्या ग्राफवरून तुम्हाला लक्षात येईल की हे कोणाचा ग्राफ असणार आहे, P1 चा ग्राफ असणार आहे आणि हा कोणाचा ग्राफ असणार आहे, हा P2 चा ग्राफ असणार आहे. मग स्ट्रेट लाईन येत असते. मग आता P1 आता हे बघा इथं हे ग्राफचं अनालिसिस सांगते ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी सांगतो. आता हे P1 इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. कधी असणार आहे P1 इज इक्वल टू 0, हे बघा हे P1 इज इक्वल टू 0 कधी असणार आहे, ज्यावेळेस x1 इज इक्वल टू काय असतं 0 असतं. मग हे कसं आलं, आता हे आपण बघितलं व्हॅल्यू माहिती आपल्याला काय, P1 इज इक्वल टू P01 x1 बरोबर आहे. मग x1 ची व्हॅल्यू काय येतं, बघा इथे 0. मग हे काय आलं P01 इंटू काय आलं व्हॅल्यू काय याची 0 म्हणजे काय आहे 0 एनिथिंग मल्टिप्लाय काय 0. P1 ची व्हॅल्यू काय 0. आणि त्याचबरोबर P1 इज इक्वल टू काय P01 राहणार आहे. हे कधी राहणार आहे, ज्यावेळेस x1 इज इक्वल टू काय नाही त्याची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. आता ह्याच्यामध्ये स्पष्ट करूया हे कधी कसं आलं बघा, P1 इज इक्वल टू P01 इंटू x1 ची व्हॅल्यू काय 1 आहे म्हणजे 1 म्हणजे काय आलं P1 इज इक्वल टू काय आहे P01 आणि हे काय आहे P1 इज इक्वल टू 0 कधी राहणार x1 इज इक्वल टू 0. हे बघा हे P1 इज इक्वल टू 0 कधी असणार आहे x1 इज इक्वल टू 0. आता हे पुढच्या ह्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात काय P2 इज इक्वल टू हे काय P02 x2 बरोबर. मग आता व्हॅल्यू हे P2 इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. कधी असणार आहे P2 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. त्यावेळेस मग ह्याचं कसं व्हॅल्यू P2 इज इक्वल टू हे काय आलं P02 इंटू हे काय झालं 0 x2 म्हणजे काय एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 टू काय असणार आहे 0 येणार आहे. P02 इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी 0. बघा इथं P02 हे P2 जे आहे P2 इथे काय असणार आहे 0 कधी आलं 0 त्यावेळेस x2 इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. इथं ह्याच्यावर लक्षात घ्या ठीक आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक सांगितलेलं होतं P02 इज इक्वल टू ते आणखी एक सांगितलेलं होतं P2 इज इक्वल टू P02 हे कधी येणार आहे त्यावेळेस x2 इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली 1
एनिथिंग मल्टिप्लाइड 1 इथे व्हॅल्यू राहणार आहे, तेच राहणार आहे. P2 इज इक्वल टू काय येईल इथं, P02 येईल इथं, हे सांगितलेलं आहे इथं. ठीक आहे. आणि शेवटचं आणखी इथे ह्या संदर्भात सांगतो मी, ज्यावेळेस P01 आणि x2 ह्याचा ग्राफ काढला जाईल, तो ग्राफ कसा आहे ते आता बघूया आपण. इथे लिहितो मी x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 हे लिहिलेलं आहे इथं मी. आणि आता कुणामध्ये ग्राफ काढणार आहे, P01 वर्सेस कुणामध्ये x2. मग आता ग्राफ काढल्याच्या नंतर हे P01 याच्या संदर्भात आता बघा, x2 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर काय येईल बघा. x2 ची व्हॅल्यू इथे 0 ठेवली तर काय येईल, p इज इक्वल टू काय येईल तर P2. x2 ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर हे काय येईल, एनिथिंग रेस टू 0 सगळं 0 येईल, म्हणजे काय P01 P टोटल इज इक्वल टू. आणि x2 ची जर व्हॅल्यू 1 ठेवली आपण, x2 ची जर व्हॅल्यू हे कधी आलं, x2 ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल हे आलं. आणि x2 ची व्हॅल्यू जर काय असेल 1 असेल, या इक्वेशन मध्ये पुट करूया आपण. x2 ची व्हॅल्यू जर 1 ठेवली ह्या ठिकाणी तर हे काय येईल बघा, हे 1 राहणार आहे. आणि इथे हे काय होईल, कट हे होईल, आणि म्हणजे काय येईल तर P टोटल इज इक्वल टू काय येईल तर P02 असं सांगितलं. म्हणजे जर एखाद्या हे x2 0 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन जर 0 असेल म्हणजे त्याचं वेपर प्रेशर जर नसेल तर त्यावेळेस काय असणार आहे, जे काय वेपर प्रेशर राहणार आहे ते कुणाचं राहणार आहे, फक्त सॉल्व्हंटचं राहणार आहे. P01 कुणाच्या संदर्भात लिहिलेलं होतं मी, सॉल्व्हंटच्या संदर्भात लिहिलेलं होतं, ते सांगितलेलं. ठीक आहे. तर हे आपण बघितलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कुणाच्या संदर्भात, राऊल्स लॉच्या संदर्भात. राऊल्स लॉ काय सांगत होता, राऊल्स लॉ सांगितलेला होता आपल्याला इथे पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर. हे काय असतं, इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कॉम्पोनंट किंवा प्युअर लिक्विड मल्टिप्लाइड बाय किंवा मोल फ्रॅक्शन, इट्स मोल फ्रॅक्शन असं सांगितलेलं होतं. तर हे एवढा पार्ट बघितल्याच्या नंतर पुढचा भाग जो आहे आपण ह्या संदर्भात आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्स जे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत.